नमस्कार. आज आपण आहोत पुण्यनगरीमध्ये. दैनिक राज्य लोकतंत्राच्या राजकारणाचे शुद्धीकरण या कार्यक्रमामध्ये मी हरिश्चंद्र देहुगावकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला प्रश्न विचारतो की आता सध्या मॅडम आपलं नाव? नीता पेठे. सध्या राजकारणाच्या शुद्धीकरणाची महाराष्ट्राला एकूण देशाला गरज आहे का? काय वाटतं आपल्याला? आहे ना. का आहे? मॅडम आपलं नाव? अनुषा पाटोळे. अच्छा. सध्या देशाला राजकारणाच्या शुद्धीकरणाची आवश्यकता आहे का? यावर आपलं काय मत आहे? अगदी बरोबर. कारण ॲक्च्युली ज्या व्यक्ती त्या पदावरती पोचल्या पाहिजे त्या पदावरती तिकडे त्यांचं सिलेक्शन झालंच पाहिजे. कारण जनता कशी आहे की जी लोकं त्या पदावर नाही बसली पाहिजेत अशा लोकांना जनता निवडून देते आणि चुकीचे लोक त्या ठिकाणी जाऊन काम करतात आणि त्याचं आपल्या सर्वांना त्याची जी काही फळं असतील ती आपल्याला भोगावी लागतात. मॅडमने आता सांगितलं की जनता निवडून देते. कोणत्या तरी एका प्रोटोकॉलवरती किंवा काहीतरी आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं जातं आणि नंतर ते पाळताना दिसत नाही. आपलं नाव सांगा आणि यावर आपलं काय मत आहे आपण सांगावं. नमस्कार, मी सोनाली पोकळे, पुणे शहर सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. राजकारणाचा चिखल हा 100% झालेलाच आहे आणि त्याचं शुद्धीकरण म्हणजे एकच पर्याय आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे. खरं बोलणारं व्यक्तिमत्व, त्यांच्यापुढे तुम्ही त्यांची ब्ल्यूप्रिंटसुद्धा साहेबांची बघितलीच असेल व त्यांचे आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, आम्हाला आमच्या प्रभागाचा विकास कसा करावा हे आमचं टार्गेट अगदी विधानसभेपासूनच आहे. पण नंतर मतांचं काय झालं काय नाही झालं, आम्ही याद्यांवर काम करत असतानासुद्धा आमच्या धायरी, नरे, शिवणे, परत धायरी फाटा आणि खडकवासला इथे 7,000 बोगस मतदान झालेले आहेत. काही ठिकाणचे महानगरपालिकेचे जे शौचालय आहेत त्यांचेसुद्धा याद्यांवरती नावं आहेत, पत्ते आहेत त्यांचे त्या लोकांवर. म्हणजे आता तुम्हीच सांगा की महानगरपालिकेच्या शौचालयात जे लोक राहतात का आणि तिथून मतदान होत आहेत लोकांचे, मग याला चिखल म्हणावं नाही तर काय म्हणावं अजून. आपण मतदार यादीविषयी बोललात तर ह्या त्रुटी भरून काढण्यासाठी आणि 100% एकूण देशामध्ये मतदान होण्यासाठी आपण जर सत्तेत आलात तर काय करू इच्छिता? ते आता तुम्हीच बघाल. आणि साहेबांना सत्तेत का येऊन देत नाही आहेत ह्याच्याच मागे हीच कारणं आहेत की पुढं याचं काय होणार आहे की म्हणजे आत्ता जे चाललेले आहेत चोराचोरी सगळ्या गोष्टीची, प्रत्येक गोष्टीची, हे काहीच करता येणार नाही. एक सरळ मार्ग आपलं महाराष्ट्र होईल. त्याच्याचमुळे कदाचित साहेबांना सत्तेत येऊन देत नाही आहेत. आपल्याकडे येतो मी. मॅडम आपलं नाव? मी सौ जयश्री हरीश पाथरकर, मनसे उपशहराध्यक्ष, महिला सेना. तर एकूण आता मतदारांचा किंवा मतदार याद्यांमध्ये असणाऱ्या जे काही त्रुटी याबद्दल आपण बोलत आहात, तर याविषयी एक सुधारणा काय आत्ताच्या परिस्थितीमध्ये झाली पाहिजे यावर आपलं काय मत आहे? सुधारणा झाली पाहिजे म्हणजे की सगळ्यात पहिलं म्हणजे दुबार जे नावं आहे, दुबार चौबार नावं आणि सुलभ शौचालयामध्ये नाव नोंदणी करून घेतलेली आहे. ह्यावरती सामान्य नागरिकांनी तेवढाच विश्वास ठेवून आपल्या आपल्या प्रभागामध्ये खरोखर ह्या गोष्टी झाल्या आहेत का याचा विचार सामान्य नागरिकांनी सुद्धा केला पाहिजे. आपलं नाव? माझं नाव सौ नीता समीर पालवे, मी कसबा विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना. महाराष्ट्राचा नेता म्हणून आपल्या संकल्पनेमध्ये काय त्यांच्या म्हणजे काय अपेक्षा मतदारांनी ठेवल्या पाहिजे की असा असावा महाराष्ट्राचा नेता? सर्वात पहिले तर महाराष्ट्रातला नेता हा जनतेचा विचार करणारा असावा, ना की स्वतःचं पोट भरणारा असावं. आज जर तुम्ही बघितलं की जर कॉर्पोरेशनची निवडणूक झाली तर नगरसेवक हे आत्ता तुम्ही जर प्रचारातला जर बघितलं, आता सगळीकडे वातावरण तेच आहे, त्यावेळेस ते आश्वासन देतात आणि आश्वासनाच्या अगोदरच त्यांची फॉर्च्युनर म्हणा, स्कोडा म्हणा, ह्या अशा गाड्या त्यांच्या दारापुढं उभे असतात. तर नगरसेवकाचं जर वेतन तुम्ही 25,000 रुपये जर असं आमच्या माहितीनुसार असेल तर त्यांच्या दारापुढं 1 वर्षाच्या स्कोडा म्हणा, तुम्ही फॉर्च्युनर म्हणा, ह्या गाड्या येतात कसं? म्हणजे तुम्ही जनतेला नुसतं आश्वासन देता आणि भुलभुलैया करतात. आणि तसंच जर बघितलं, तुम्ही जर मतदार यादीवर जर काम करण्याचा विचार केला तर मतदार यादीमध्ये किती जण मयत आहेत, किती जण दुबार तुमचे नावं रिपीट झालेले असतात किंवा महिलांच्या जागी पुरुष असतात, असं भरपूर त्याच्यामध्ये गोंधळ आहेत. आणि सगळ्यात प्रश्न म्हणजे EVMचा. तुम्ही जर EVM आज तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये बघितलं ते सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणूक घेतात.
आहे. मग तुम्ही काय हट्टाच धरलेला आहे की तुम्ही याच्यावर निवडणूक घेत आहात म्हणून बॅलेट याच्यावर निवडणूक घेत आहेत हे EVMवर. हे चुकीचं चाललेलं आहे सगळं. जे काही चाललेलं आहे राजकारण हे अतिशय घाणेरड्या प्रकारचं चाललेलं आहे. तुम्ही जर स्वच्छ आणि सगळं तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही सगळं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावे आणि जे काही मतदाराच्या यादीमध्ये जे काय घोळ झालेले आहे त्याची हे अंमलबजावणी करावी. मॅडम आपलं नाव? मी सौ प्रतीक्षा मनीष रणधीर, शाखा अध्यक्ष कसबापेठ. एका रात्रीमध्ये मॅडमनी मत मांडलं की एका रात्रीमध्ये हे गाडी बंगले होतात कसे, 25,000 पगार असतो आणि हे सर्व होतं. काय कारण आहे त्याच्या पाठीमागे, काय सांगाल? कारण म्हणजे पैसा खाणं. राजकारण सध्या काय झालं आहे, पैसा खाणं. पैसा भेटला तो माणूस सत्तर कसाही बसतो. त्यामुळे यांच्या कसंही रात्रीतनं कसंही जी व्यक्ती येणारी नसते ती पण निवडून येते. मग कुठनं येतं, पैसा आला सगळं आलं म्हणून येतच सगळ्या गोष्टी. म्हणून हे पैशासाठी काही करतात. धर्मसत्ता, राजसत्ता आणि जातीवरती चाललेलं राजकारण याविषयी आपण काय सांगाल? जातीचं राजकारण तर राजसाहेबांनी कधीच केलेलं नाही आहे आत्तापर्यंत. त्याच्यामुळे या विषयावर आमच्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे. आणि जे हिंदुत्व करून जे कोणीही राजकारण लढवत असतील त्यांनी एकदा त्यांच्या पूर्ण भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या म्हणा पुण्यातल्या त्यांनी त्यांचे उमेदवार एकदा चेक करा. कुठं कोणाबरोबर बसलेले असतात, कुठं पार्ट्या असतात, पहिले त्यांनी चेक करावं. आणि आमच्या पक्षाचं म्हणलं तर जातीपातीचा राजकारणाचा काहीच संबंध नाही आहे. आमचं राजकारण हे सत्याचंच आहे कायमच. बरं, आता जातीपातीचं राजकारण ठीक आहे आपल्याकडे नाही आहे, परंतु इतर ज्या ठिकाणी चाललेलं आहे ते सर्व संपुष्टात आणण्यासाठी उद्या आपल्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर आपण काय कराल? राजसाहेब सांगतील तोच आमच्यासाठी शेवटचा आदेश असतो. आणि असं कधी होणारच नाही आहे इथून पुढे सुद्धा. मतदार हा आपला देव असतो आणि साहेबांच्या मताप्रमाणे जातपात ह्याच्यात काहीच नाही आहे. ते आम्हाला सुद्धा कधीही असं शिकवत नाहीत की जातीपातीचं राजकारण करा. जेव्हा तुम्ही एखाद्या पदावर येता आणि तुमच्याकडे कोणीही मदत मागायला किंवा कामासाठी येतो, जसं की तुमचे आता समजा तुम्ही पेशंट आहे, मी डॉक्टर आहे, माझी जात वेगळी आहे, तुमची जात वेगळी आहे, तर जातपात बघत बसाल तर हातचा पेशंट जाईल. तोच भाग आहे हासातला एक. असं काहीही नाही आहे आमच्या पक्षामध्ये, कधीच नाही आणि होणार पण नाही. मतदार यादी आणि त्याच्यातला घोळ ह्या सर्व त्रुटी भरून काढण्यासाठी आत्ता खूप काही प्रयत्न बाकीचे पक्ष सर्वजण करताना दिसतात. तर सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन कशा प्रकारे काम केलं म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये ती यादी म्हणजे निर्दोष होऊन एक चांगल्या प्रकारचं 100% मतदानाचा टक्का वाढेल, याच्यासाठी विशेष काय प्रयत्न आपल्याकडनं होतील? तुम्हाला वाटतं का की सत्ताधारी ह्याच्यात येतील म्हणून? तुम्ही आत्ता आम्हाला विचारताय की सत्ताधारी आणि सगळे एकत्र येऊन ह्याच्यावरती काम करतील. ते येतीलच का? पहिली गोष्ट म्हणजे मीच तुम्हाला विचारते, ते का येतील ह्याच्यावरती काम करायला? ते येणारच नाहीत ना ह्याच्यात काम करण्यासाठी. कारण चाललेलंच सरकार जे आहे ते पूर्ण EVM घोटाळ्यामुळेच चाललेलं आहे. तुम्ही अचानक जर रात्रीतनं आपले पक्ष सोडून स्वतःचेच पक्ष फोडताय तर समोरच्या विरोधी पक्षांचा ते का विचार करतील? आपण बोललात की पक्ष फोडतात. थोडक्यात ह्या पक्षातून दुसऱ्या दिवशी उठलं की लोकांना कळतं की आपला नेता दुसऱ्या पक्षामध्ये गेला, मग लोकांनी त्याला मतदान केलेलं असतं. मग पक्षांतर बंदी कायद्याला विशेष काय महत्त्व राहिलं, काय सांगाल? काहीही महत्त्व राहिलेलं नाही आहे. सगळा घोळ आणि सगळं भ्रष्टाचार आणि मी कसा मोठा होतो आहे. अहो, सुशिक्षित लोकांनी ह्याच्यामध्ये राजकारण समजून घेतलं पाहिजे. सकाळची दुधाची पिशवी जी येते तिथून राजकारण सुरू होतं. आता GST रद्द केला आहे म्हणजे तेलाची पिशवी आणायला जा, तो सांगतो त्याच्यावरचं 850 ग्रॅम 950 ग्रॅमची पिशवी 850 ग्रॅम केलेली असते आणि GST रद्द केली. हे फसवणूक सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेतली पाहिजे. आणि ती कोणीही ज्याला कुणालाही काही पडलेलं नाही, गलेलठ्ठ प्रकार असतात IT क्षेत्रामध्ये, फक्त फेसबुकवरती व्यक्त होतात. आणि खरं काय राजकारण आहे कोणीही समजून घेत नाही. जे खरं राजकारण सामान्य नागरिक जेव्हा समजून घेईल तेव्हाच याच्यामध्ये काहीतरी फरक जाणवेल. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांच्या नावावरती अनेक लोकांनी गैरफायदा घेऊन राजकारण केलं. तर साधारणतः ही त्रुटी भरून काढण्यासाठी किंवा एक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपल्या पक्षाची विशेषतः काय भूमिका राहील भविष्यात? साहेबांची भूमिका सर्वांसाठी सारखीच असते. आणि मी याच्यावर एकच वाक्य बोलीन, जेव्हा साहेबांची सत्ता येईल
तेव्हाच तुम्हाला कळेल की प्रत्येक गोष्टीतली त्यांची भूमिका काय असते. आणि तुम्ही वारंवार पक्षांतरांचे जे प्रश्न विचारतोय, तर आम्ही जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोक आहोत, आम्हाला अशी भीती कधीच नसणार आहे आयुष्यात पुढे भविष्यात सुद्धा, की झोपेत न उठल्यावर आमचे साहेब आणि आमचे पक्ष की गेलाय का काय आणि आता आम्ही कुठं जाऊ, ही आम्हाला देवाच्या कृपेने कधीच भीती नसणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि एक चांगल्या प्रकारची मतं राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी मांडलीत, त्याबद्दल दैनिक राज्य लोकतंत्रतर्फे अनेक तुमचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.